Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. Hello everyone. Standard 6 मॅथ्स टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 2 लाईन्स अँड अँगल्स यामधील प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.2 आपण मागच्या पार्ट मध्ये बघितलेला आहे. तर या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत एक्सरसाइज 2. फर्स्ट बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. काय आहे फर्स्ट क्वेश्चन? अ कम्प्लीट अँगल कंटेन्स डॅश राईट अँगल्स. म्हणजे बघा, मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. आता बघा, कम्प्लीट अँगल कितीचा असतो बरं? ते मी ड्रॉ करते. हा बघा, कम्प्लीट अँगल कितीचा असतो? तर 360 डिग्री. आठवतोय की नाही मुलांनो? ओके. आणि आपला सर्कल बघा, सर्कलचं फुल मेजरमेंट काय असतं? 360 डिग्री असतं की नाही? मग जर या सर्कलमध्ये मी अशी एक लाईन ड्रॉ केली तर हे दोन्ही काय होतात? 180 होतात की नाही? आणि मी अजून एक अशी लाईन ड्रॉ केली तर बघा, इकडे दिसतंय बघा, इकडे राईट अँगल झालाय, इकडे पण राईट अँगल झालाय, इथे पण राईट अँगल झालाय, इथे पण राईट अँगल झालाय. आता राईट अँगल कितीचा असतो बरं मुलांनो? 90 डिग्री. हो की नाही? मग 90 प्लस 90 प्लस 90 प्लस 90 बरोबर 90 किती वेळा झाले? 90 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू, सांगा बरं. बघा, 4 0 जा 0 अँड 4 9 जा 36 आहे की नाही? 360. मग हे 4 अँगल झाले. किती झाले मोजूया? 1 2 3 4 आले की नाही 4 अँगल? मग आपला आन्सर काय आहे? तर 4. बघा, इथे ऑप्शन दिले आहेत 1 2 3 अँड 4. मग काय, कशाला टिक करणार आपण? तर 4 ला. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ अ स्ट्रेट अँगल इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स, इच रिझल्टिंग अँगल विल बी. म्हणजे बघा, काय क्वेश्चन आहे? तर एक स्ट्रेट अँगल कसा असतो? इथे बघा, स्ट्रेट अँगल कितीचा असतो मुलांनो? टाका बरं कमेंटमध्ये, कितीचा असतो? तर 180 डिग्री असतो की नाही? 180 डिग्री. मग काय सांगितलं आपल्याला? या स्ट्रेट अँगलमध्ये असे 3 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. ओके. आणि मग ते 3 इक्वल पार्ट्स केल्यानंतर हा प्रत्येक अँगल कितीचा होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर मुलांना कसं काढणार बरं? मी सांगते तुम्हाला, ठीक आहे? आपण काय करणार आहोत तर डिवाइड. तर कशाला? तर बघा, स्ट्रेट अँगल कितीचा असतो? 180 डिग्री. येस. आणि काय सांगितले त्यांनी? 3 इक्वल पार्ट्स. म्हणून काय करायचं? 3 ने डिवाइड करायचं. करा बरं, चला. 3 6 जा 18 0 0 हा 0 आला खाली. 3 0 जा 0 मायनस 0. काय आन्सर आलं बघा मुलांनो? 60 आलं की नाही? मग जर इथून आपण असे रे काढले आणि याचे 3 इक्वल पार्ट्स केले तर हा प्रत्येक अँगल कितीचा येणार आहे? 60 डिग्री 60 डिग्री आणि हा पण 60 डिग्री आले. मग हे 3 इक्वल पार्ट झाले. मग आता मुलांनो, 60 डिग्रीचा अँगल कितीचा असतो बरं? कोणता टाईप असतो या अँगलचा? तर लेस दॅन 90 डिग्री कोणता अँगल असतो? ॲक्यूट अँगल असतो की नाही? ॲक्यूट. मग याचा आन्सर काय येणार आहे? ॲक्यूट अँगल. तर टिक करा ॲक्यूट अँगलला. कळालंय मुलांनो? काहीही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, काय आहे? द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे OP अँड रे OQ इज. बघा, रे कसा काय सांगितलंय? कोणता रे काढायचा आहे? एक आहे रे OP आणि काय सांगितलंय दुसरा? रे OQ. आता OQ, O हा कॉमन आहे म्हणून आपण इथूनच एक रे काढूया, OQ. ठीक आहे. आता क्वेश्चन काय विचारलंय? रे OP अँड रे OQ याचा स्टार्टिंग पॉइंट काय असेल? बघा मुलांनो, दिसतंय की नाही? काय आहे याचा स्टार्टिंग पॉइंट? तर O. मग टिक करा ओला.
येस. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश इज इन्फानाइट ऑन बोथ साइड्स. आता काय असते इन्फानाइट? सांगा मुलांना काय असते? शिकवलंय की नाही मी? आणि मुलांना तुम्हाला याच्यामध्ये काहीही क्वेरी असेल तर बघा, लाईन सेगमेंट, मग आता इन्फानाइट काय आहे हे कसं कळणार? तर तुम्ही काय करा की आपले जे पहिले पाठ झाले आहेत ते एकदा जाऊन बघा. तिथे तुम्हाला एकदम सहजरित्या कळणार आहेत की कसं आपण ओळखायचं आहे. ठीक आहे, इथे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही काय आहे बरं? लाईन काय असते? तर इन्फानाइट असते. म्हणजे त्याला दोन्ही बाजूला एरो असतात. का असतात? कारण ती कितीही एक्सटेंड होऊ शकते, कितीही पुढे एक्सटेंड होऊ शकते, त्याला एंड नसतो. म्हणून याचा आन्सर काय येणार? तर लाईन येणार. कळलंय मुलांनो? तर आता आपण पुढे बघूया. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? मॅच द पेअर्स. ठीक आहे, आता हे पण मी इथे लिहिलेलं आहे तुमच्यासाठी, आपण बघूया. दिसतंय मुलांनो? बघा, फर्स्ट काय आहे? 91 डिग्री. आता बघा 91 डिग्रीचा कोणता अँगल असतो? बघा 90चा कोणता आहे? तर राईट अँगल. आणि मोर दॅन 90 आणि लेस दॅन 180 कोणता आहे? तर ऑब्ट्युस अँगल. मग लिहा इथे ऑब्ट्युस अँगल. नेक्स्ट आहे 180 डिग्री. बघा मगाशीच एक्सप्लेन केलं होतं की नाही? 180 डिग्रीचा काय असतो? स्ट्रेट अँगल. नंतर कोणता आहे? 360 डिग्री. आता 360चा कोणता असतो बरं? हा पण मगाशी मी एक्सप्लेन केला होता, सर्कल दाखवला होता की नाही 360चा, तो असतो कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल. आता नेक्स्ट बघा काय आहे? 215. आता याचा काय रूल आहे? मोर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. हा कोणता असतो? तर रिफ्लेक्स अँगल. आणि लास्ट कोणता अँगल आहे बघा? 90 डिग्री. हा तर सगळ्यांना माहितीच असतो, सगळ्यांच्या आवडीचा, राईट अँगल. कळलंय का मुलांनो? आता मुलांनो तुम्हाला याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि याच्याबद्दल डिटेल्स व्हिडिओ आपले पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आपण ऑलरेडी बनवलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर कळेल. तर चला आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? राईट द आन्सर्स बाय लुकिंग ॲट द फिगर. इथे बघा एक फिगर दिली आहे, दिसते? त्याच्यावर काही क्वेश्चन आहेत, ते आपण आता बघूया. फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? राईट द नेम्स ऑफ ऑल द रेज इन द फिगर. बघा हा सुद्धा क्वेश्चन मी लिहिला आहे, मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते. आता रे म्हणजे काय असतो आठवतोय का मुलांनो? हे बघा मी इथे काढून दाखवते. रे म्हणजे काय असतो? एकीकडे स्टार्टिंग पॉइंट असतो आणि एकीकडे ॲरो असतो, हा असतो रे. तर बघूया कोणते कोणते रे आहेत. तर आपण फर्स्ट डी मधून घेऊया, डी स्टार्टिंग पॉइंट. तर डी मधून बघा फर्स्ट कुठला जातोय? रे डी ए. लिहूया आपण रे डी ए. मग रे डी पी. नंतर रे डी क्यू. आता डी मधून झाले बघा डी ए, डी पी, डी क्यू. आता आपण ई मधून बघूया. रे ई बी. नंतर आहे रे ई सी. पुढे बघा रे कोणता आहे? रे ई क्यू. पुढे रे ई एफ. अजून आहे का? बघा मुलांनो अजून एक आहे बघा इथे, रे ई पी. आहे की नाही? हे सर्व रे आहेत की नाही? ठीक आहे, आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे?
ऑन विच लाईन्स द पॉइंट ई इज लोकेटेड. आता पॉइंट ई दिसतोय बघा इथे, आहे की नाही. आता त्यांनी क्वेश्चन काय विचारला आहे, पॉइंट ई मधून ई हा कोणत्या लाईनवर आहे. तर लाईन म्हणजे काय असते बघा मुलांनो, मी तुम्हाला शिकवलेलं आठवतंय. तर हे बघा दोन्ही बाजूला ॲरो आहेत की नाही. मग जे दोन्ही बाजूला ॲरो असतात ती काय असते, पूर्ण लाईन असते, कारण ती पुढे पुढे एक्सटेंड होत जाते की नाही. मग इथे कोणती लाईन आहे, पी क्यू, आणि या पी क्यू लाईनीवर ई आहे की नाही पॉइंट. अजून एक लाईन आहे बघा मुलांना याच्यात, बघा इकडे दिसते लाईन सी एफ, आहे की नाही लाईन सी एफ. मग दोन लाईन, अजून लाईन दिसत आहेत का इथे, नाही, फक्त दोन लाईन. ही एक आहे हॉरिझॉन्टली आणि ही आहे व्हर्टिकली. या दोन्ही पण लाईनवर हा ई पॉइंट आहे, दिसतोय. आता आपण लिहूया. बघा आन्सर कसं लिहायचं आहे, दिसतंय तुम्हाला. मग लिहायचं पॉइंट ई इज लोकेटेड ऑन लाईन कोणती आहे, पी क्यू अँड लाईन सी एफ, आहे की नाही या दोन लाईनीवर. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता बघा, राईट द नेम्स ऑफ द लाईन सेगमेंट इन द फिगर. आता लाईन सेगमेंट बघा, लाईन सेगमेंट काय असते, मी शिकवलेलं ना तुम्हाला. ही अशी दोन्ही बाजूला पॉइंट असतात हा, आणि हा पार्ट असतो, ती असते लाईन सेगमेंट. तर आता आपण बघूया फिगरमध्ये कोणत्या कोणत्या लाईन सेगमेंट आहे. फिगर दिसतेय मुलांना. चला आपण लिहूया. चला सेग लिहिताना आपण काय लिहितो, पहिले तर सेग, ओके, सेगमेंट लिहिताना. मग पहिले बघा काय आहे, डी ए, पॉइंट डी ए, डी आहे. मग काय आहे, सेग डी पी, आहे की नाही, डी पी. मग काय आहे बघा मुलांनो, सेग डी ई. ही बघा डी ई पण आहे ना, डी पासून ई पर्यंत. मग डी ई. मग कोणती सेगमेंट आहे, तर ई बी, ई बी आहे. नंतर कोणती सेगमेंट आहे बघा, ई सी, आहे की नाही, ई सी. त्याच्यानंतर बघा इकडे ई क्यू, ई क्यू पण आहे की नाही. नंतर बघा सेग ई एफ, ई एफ, ई एफ. अजून बघा तुम्हाला दिसतंय का मुलांनो, ही बघा झाली आपली डी ए, डी पी, डी ई, त्यानंतर ई बी, ई सी, ई क्यू, ई एफ. तर ह्या सगळ्या सेगमेंट आहेत, बरोबर. हे असे आहेत ना दोन पॉइंट. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट आहे, राईट द नेम्स ऑफ द रेज हू स्टार्टिंग पॉइंट इज ई. बघा क्वेश्चन काय विचारला आहे आपल्याला. इथे बघा दिसते फिगर, ई, ई हा पॉइंट आहे. तर ई ह्या पॉइंट मधून जाणारे रेज. आता रे काय असतात बरं, एका बाजूला स्टार्टिंग पॉइंट असतो आणि दुसऱ्या बाजूला ॲरो असतो, बघा दिसतोय ना. मग ई या पॉइंट मधून जाणारे रे जेवढे आहेत त्यांची आपल्याला नावं लिहायची आहेत. चला तर आपण स्टार्ट करूया. फर्स्ट आहे रे ई बी, ई बी. नंतर आहे रे ई सी, आहे की नाही, ई सी. नंतर आहे बघा ई क्यू, आहे की नाही, ई क्यू. बघा समजतंय ना मुलांनो. आता बघा नेक्स्ट काय आहे, ई एफ, आहे की नाही, ई एफ. आणि मुलांनो बघा तुम्हाला कोणता रे दिसतोय, इथे बघा एक आहे रे ई पी, रे ई पी, आहेत की नाही. बघा हा ई हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि इकडे ॲरो आहेत, बघा ॲरो आहेत ना, म्हणून हे 5 रे आपल्याला मिळाले. रे ई बी, ई सी, रे ई क्यू, रे ई एफ अँड रे ई पी आहेत. कळलंय मुलांनो. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता बघा यातला हा लास्ट क्वेश्चन आहे. व्हॉट टाईप ऑफ अँगल इज बी ई क्यू, राईट द नेम्स ऑफ इट्स साइड्स. आता बी ई क्यू बघा मी तुम्हाला दाखवते. इथे बघा बी ई क्यू, बी ई क्यू दिसतोय आहे. त्याच्या आधी बघा सी ई क्यू हा 90 डिग्री आहे. मग आपला रूल काय आहे, मोर दॅन 90 डिग्री. मग 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे हा बी ई क्यू. मग मोर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री कोणता अँगल असतो बरं,
ऑब्ट्यूस अँगल. बरोबर. तर आता आपण लिहूया कसं लिहायचं. अँगल BEQ इज ऑब्ट्यूस अँगल. आणि काय विचारलंय बघा इथे, राईट द नेम्स ऑफ इट्स साइड्स. आता साइड्स कोणत्या आहेत बघा. या अँगलच्या साइड बघा इथे आहेत EQ. आणि साइड म्हणजे काय असतं मी सांगितलेलं ना तुम्हाला की आपले जसे 2 आर्म्स असतात तसे प्रत्येक अँगलला 2 रेज किंवा 2 सेग आपण म्हणू शकतो असतात. तर इथे बघा काय आहेत साइड EQ. तर आपण लिहूया इथे साइड EQ and side EB. अशा तऱ्हेने मुलांना तुम्हाला एवढे क्वेश्चन कळालेच असतील. तर बाकीचे क्वेश्चन आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. टेक केअर अँड बाय बाय.